नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 26 जून 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काही बदल पाहायला मिळते का, तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळते का, कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेला आहे ते आपण पाहूया। या ठिकाणी आपण पाहू शकता दोडक्याची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर दोडक्याची क्वालिटी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडक्यासाठी आज कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपये एका किलोसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला 30 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आज दर या ठिकाणी आपल्याला कोबीसाठी 18 रुपये ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आज थोडीफार आपल्याला तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहायला मिळते। तर आज टोमॅटोसाठी दर या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। तर आज टोमॅटोसाठी कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आज या ठिकाणी आपण क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आज दर या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चवळीची शेंग आपल्याला पाहायला मिळते। तर आज चवळीसाठी कमीत कमी 40 रुपये ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तरी चवळीच्या शेंगासाठी दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकता जळगाव वांगे पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता काळं वांगं जे आहे ते भारताचं वांगं या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज आपल्याला या ठिकाणी आपल्याला दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकता भोपळा आपल्याला क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा पाहायला मिळते। तर भोपळ्यासाठी आज दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला भोपळ्याच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता डेमसेची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर आज डेमसेसाठी कमीत कमी 20 रुपये किलो होते। चांगल्या क्वालिटीच्या डेमसेसाठी 35 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला किलोसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला 20 रुपये ते जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी मिरची आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज हिरवी मिरचीसाठी कमीत कमी 60 रुपये किलो ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता गोसाव्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गोसावा पाहायला मिळते। तर आज गोसाव्यासाठी दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडंफार कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी काकडी पाहायला मिळते। तर आज काकडीसाठी कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या काकडीसाठी दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण आज पाहायला मिळालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याची शेंगा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज शेवग्याच्या शेंगासाठी दर या ठिकाणी आपल्याला 80 ते 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला 60 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 100 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुग शेंगा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात। तर आज भुईमुग शेंगासाठी कमीत कमी 50 रुपये ते जास्तीत जास्त 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपल्याला कमी झाली आहे, त्याचबरोबर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते। तर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला आज थोडेफार वाढलेले पाहायला मिळतात।
या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते. तर आज पुणेरी गवारसाठी साधारणतः कमीत कमी 60 रुपये किलो होते. चांगल्या पुणेरी गवारसाठी आपल्याला 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 60 रुपये किलो होते. चांगल्या गवारीसाठी साधारणतः 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तोंडलं पाहायला मिळते. तर तोंडल्यासाठी आज आपल्याला कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते. तर आज शिमला मिरचीसाठी कमीत कमी आपल्याला 30 रुपये किलोपासून ते चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळते. तर आज फ्लावरसाठी कमीत कमी 18 रुपये ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आज थोडीशी तेजी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 12 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता कारल्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं पाहायला मिळते. तर आज कारल्यासाठी कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीच्या 1 नंबर कारल्यासाठी साधारणतः 45 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता पालक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज पालकसाठी कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 14 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडीशी आज घसरण पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीरीची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर आज कोथिंबीरीच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते. तर आज विलायती कोथिंबीरीसाठी कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 14 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. त्याचबरोबर गावरान कोथिंबीरीसाठी जास्तीत जास्त आज आपल्याला एका गड्डीसाठी 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळालेला आहे. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक मोठ्या प्रमाणावरती झाली आहे. त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आज घसरण पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता मेथीची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर मेथीसाठी आज कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपये एका गड्ड्यासाठी दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळते.